फॉल ऑफ विकेट नंबर 1. डोंगरीपाडा संघ प्लीज आपला 12वा पाठवा. आम्हाला तुमच्या खेळाडूंची नावं माहित नाहीयेत. जितू बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परततोय. सुमित प्लीज थोडस आम्हाला दिसत नाही. पहिल्याच बॉल वरती इथे विकेट मिळाली जाते आणि शून्यावरती पहिला फलंदाज जातो. चला व्यंकटेश आपण थोडस वॉर्मअप करत जा. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवली आहे. या मॅच मध्ये वेगळ्या रणनीतीने खेळताना दिसतोय उज्ज्वल संघ मथाणे. काय सुंदर अशी भव्य दिव्य आखीव रेखीव स्पर्धा आपल्याला मागील 5 दिवस अनुभवायला मिळाली आणि आजचा हा अंतिम क्षण, शेवटचा क्षण हा अगदी डोळे भरून पाहत राहावा असा हा क्षण आपल्या भेटीस आलाय. षटकातील पुढील बॉल घेऊन होतोय तयार गोलंदाजी मार्क वरती अमित पाटील. मथाणे संघ जास्त वेळ घेऊ नका, पुन्हा एकदा सूचना करतोय आयोजकांच्या वतीने. पाहूया षटकातील पुढील बॉल. चला घाई करा अमित प्लीज. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती अमित. अगदी चांगला बॉल, थोडासा खाली राहणारा पाहायला इथे मिळालाय. यानंतरची लढत असणार आहे मनाचे राजे वेडी विरुद्ध ध्रुव 11 वामिका स्टार सातपाटीकर. षटकातील पुढील बॉल, तिसरा बॉल घेऊन अमित तयार, गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका पाठवला चेंडूला मैदानाच्या बाहेर. षटकाराकरिता 6 धावा. व्यंकटेशच्या बॅटमन आलेला हा दर्जेदार फटका इथे पाहायला मिळालाय. महत्वाची मॅच आहे, व्यंकटेश जाणून आहेत आणि ते महत्व मात्र आखूट टप्प्याच्या चेंडूवरती दाखवून दिलं या 6 धावांनी. षटकातील चौथा बॉल घेऊन अमित पाटील अण्णा तयार घेऊन गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र ऑफ स्टंप वरती टाकलेला चेंडू बराच बाहेर वळण घेऊन जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. व्हाईट बॉलच्या माध्यमातून एकेरी धाव ही पाहायला मिळते. या एका धावेने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 7 धावा. अतिशय दर्जेदार क्रिकेट मागील 5 दिवसांमध्ये अनुभवायला मिळालं आणि अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढील बॉल, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली परंतु पंचांना ते काही जाणवलं नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता. चेंडू आतापर्यंत या षटकातील आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 7 धावा. चेंडू हाताळून झालेले आहेत या षटकातील 4. 5वा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चेंडूला खेळले. ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत आणि एकेरी धाव पाहायला मिळते. या एकेरी धावेने धावसंख्या जर आपण पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावरती 8. आता 2 फलंदाजांच्या माध्यमातून चर्चा होते, फील्ड देखील सेट केलं जाते. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत 2 संघांच्या माध्यमातून. SP बॉयज वेडी विरुद्ध ध्रुव 11 वामिका स्टार सातपाटीकर. षटकातील पुढचा बॉल अमितचा, स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि यावेळेला अमितने मात्र हेरला बरोबर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लावला होता. षटकाची इथे झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 8. चला दोन्ही टीमचे कॅप्टन समोरासमोर या. नाणेफेकीचा कौल करण्याकरता SP बॉयज वेडी संघाचा कर्णधार आणि ध्रुव 11 वामिका स्टार सातपाटीकर संघाचा कर्णधार. दोन्ही संघाचे कर्णधार समोरासमोर आलेले आहेत. नाणेफेकीचा कौल आपण इथे करणार आहोत. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती यश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने अगदी चांगला बॉल. तिसऱ्या पंचांकडे मात्र मागणी केली फलंदाजी करणाऱ्या संघानं. बैटिंग टीम ने रिव्यू घेतलाय. साजिद सर आइए और देखिए और हमें बताइए कि ये लीगल डिलीवरी है या वाइट बॉल है. यस इट इज अ लीगल बॉल. अगदी योग्य प्रकारे हा चेंडू गेला. रिव्यू फेल बॅटिंग टीमचा. दोन्ही संघाचे कॅप्टन इथे आलेले आहेत. आपण टॉस इथे करणार आहोत.
षटकातील पुढील बॉल स्वतः करता जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू आपता जातोय अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईटचे संकेत पंचांनी दिलेत आणि या वाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 9. व्यंकटेशचा इरादा हा आहे की मला प्रत्येक बॉलवरती रन बनवायची आहे, मोठा फटका खेळायचा आहे, धाव जमवायची आहे. परंतु यावेळेला आपण पाहिलं वाईटच्या माध्यमातून धाव मिळाली. षटकातील पुढील चेंडू यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. अगदी चांगलं जजमेंट केलं. विकेटचं पतन. व्यंकटेश गॉन बॅक टू द पवेलियन. चला नवीन फलंदाज लवकर जा. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपण पाहतोय. प्रेक्षकांची गर्दी अगदी पाहायला मिळते. हे मैदान आणि प्रेक्षक नाही असं कधी होणारच नाही. ती रबर बॉलची टुर्नामेंट असो किंवा ही टेनिस बॉलची टुर्नामेंट असो, प्रेक्षक हे सातत्यानं हे मैदानाच्या दिशेने येताना दिसतात. त्याचं कारण आहे खेळ आहे क्रिकेटचा. नवीन फलंदाज नव्यानं दाखल झाले होतोय क्रीजवरती साहिल. चेंडू झालेले आहेत 2. अजूनही चेंडू बाकी आहेत या षटकातील 4. धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 9. धावा झाल्यात. अजूनही चेंडू 4 बाकी आहेत. किती धावा या उर्वरित येणाऱ्या 4 चेंडूंवरती जमवल्या जातील. नाणेफेकीचा कौल उज्ज्वल मथाणे या संघानं जिंकला होता. त्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजी करता आमंत्रित केलं डोंगरीपाडा श्री गणेश या संघाला. षटकातील पुढील बॉल. तिसरा बॉल घेऊन यश तयार. स्विच करण्याचा प्रयत्न. पंचांकडे मात्र दाद मागितली. यावेळेला काय झालंय. यस रन आउटच्या माध्यमातून जाते अजून एक विकेट. या ठिकाणी विकेट मिळते. चला नवीन फलंदाज घाई करा मित्रांनो. चर्चा करू नका. व्यंकटेश प्लीज कृपया करून नवीन बॅट्समन पाठवा. कारण की या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर शिस्तप्रिय या संघाला देखील उत्तेजनार्थ पारितोषिक हे ठेवलं गेलेलं आहे. ती तुमची शिस्त, तुम्ही मैदानामध्ये कसे खेळता, कसे वागता हे सर्व पाहिलं जाईल, तपासलं जाईल आणि त्याच संघाला शिस्तप्रिय संघ म्हणून घोषित देखील केलं जाईल. चेंडू झालेले आहेत या षटकातील आतापर्यंत 3. षटकातील चौथा चेंडू घेऊन लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाज तयार यश चौधरी. नवीन फलंदाज नवीन बॅटर दाखल झाले क्रीजवरती. अक्षय नव्यानं झालेला आहे दाखल. षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज यश तयार. इथे मात्र स्विच हिट खेळलाय. पुन्हा एकदा फटका फसलाय. गेलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. झेलचिटच्या माध्यमातून जाते पुन्हा एक विकेट. नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालेला आहे दीपक. आता शेवटच्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज होतोय तयार. धावसंख्या झाली आहे अवघी फलकावर 9. फुलटॉस चेंडू चांगल्या प्रकारे खेळलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार 4 धावांसाठी. अतिशय चांगला फटका. ज्या दिशेला चेंडू होता त्या दिशेला खेळला. 4 रन मिळवल्या आणि या चौकाराच्या मदतीने चला घाई करा. 5:30 वाजलेत. अगदी काळोखाचं साम्राज्य अगदी थोड्या वेळात या संपूर्ण मैदानावरती येईल. षटकातील पुढचा बॉल यावेळेला मात्र पिक केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि अगदी चांगला रनिंग कॅच. इथे मात्र गडी बाद होते. षटकाची देखील झालेली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 13. नाणेफेकीचा कौल आपण इथे करणार आहोत. ध्रुव 11 वामिका स्टार सातपाटीकर संघाचा कर्णधार आणि वेडी SP बॉईज वेडी 2 संघाच्या कर्णधारांमध्ये आता टॉस केला जातोय. विवेक भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस इथे करणार आहोत.
नाणेफेकीचा कौल झाला, नाणेफेकीचा कौल जिंकला एस पी बॉईज मनाचे राजे या संघानं. आपला निर्णय आमच्यापर्यंत एस पी बॉईज मनाचे राजे संघ कळवायचा आहे. चला डोंगरीपाडा संघ त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला डोंगरी टीम लवकरात लवकर. आणि फलंदाजी करणाऱ्या संघांना मथाणे संघ आपले 2 सलामीचे फलंदाज लगेच पाठवायचे आहेत. यानंतरची मॅच होणार आहे एस पी बॉईज मनाचे राजे विरुद्ध ध्रुव 11 वामिका स्टार सातपाटीकर या 2 संघांमध्ये टॉस झाला आणि टॉस जिंकला एस पी बॉईज मनाचे राजे या संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. चला पुढील 2 षटकांसाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल. या ऐकूया व्हॉइस ऑफ आडणे प्रमोद शेडगे सरांचा गोड आवाज. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मंथनजी घरत. विजयासाठी टार्गेट यावेळेला सेट केले गेले ते आपण पाहत आहेत 14 या धावसंख्येचं. अल्पेशजी घरत या ठिकाणी उपस्थित होत आहेत. योगेश घरत यांचे बंधू त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. संदीप भोईर त्यांच्या समवेत. योगेशजी घरत यांनी टी शर्ट स्पॉन्सरशिप केले गेलेत. क्रिकेटवरचा अफाट प्रेम आहे आणि नेहमीच त्या गावामध्ये गेल्यानंतर विरातन गावामध्ये खूप चांगलं प्रेम मिळतं आणि स्वादिष्ट जेवणाची मेजवानी सुद्धा मिळते. सामन्याला होते सुरुवात. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ते एकंदरीत अमित आणि दीपेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले 14. हे अपकमिंग यंग टॅलेंट खेळाडू जे श्री गणेश डोंगरीपाडा. वेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर थोडासा निघणारा होता आणि इथून बॅटची हलकीशी एज लागली होती. इथपर्यंत आवाज आला होता. जर कदाचित कॅच कॅरी केला असता तर डेफिनेटली येणाऱ्या फलंदाजांवर थोडाफार का होईना परंतु दबाव असता. जर तरला थारा नाहीये. के किरण कारभारी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 0. अमित पाटील अण्णा बॅटिंग स्टान्सवर ऑन साइड लाश पुलच्या फटक्यात कन्वर्ट जरूर केलं गेलं आणि सरळ चेंडू निघून जातोय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला जीवाची आकांक्षा त्या ठिकाणी फिल्डरने केली परंतु बॉल यावेळेला ट्रॅव्हल झाला सरळ डीप मिड विकेटला. चौकार की षटकार पंच यावेळेला दर्शवतील 4 धावा. दोन बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली गेले. विजयासाठी एकंदरीत आपण पाहतायत 14 रन्स टार्गेट सेट करा होत असताना यानंतर सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. इथून हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले होते परंतु परफेक्ट झुकले नव्हते आणि त्याचंच कारण यावेळेला पाहायला मिळालं. आय थिंक सो नितीन त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. कमिंग सून भीम वॉरियर्स चषक आपल्याला पाहायला मिळेल. एक अतिशय चांगली स्पर्धा असते आणि याच मैदानात भीम वॉरियर्स ट्रॉफी 2024 अप्रतिम चांगला फटका यावेळेला पाहायला मिळतोय. स्विचिटचा फटका अमित पाटील अण्णाच्या बॅटमधून खणखणीत दर्जेदार आमच्या चिमुरड्यांच्या स्वागतासाठी चौकार. 10 धावा विजयासाठी आता 4 धावेची आवश्यकता आहे. क्लास जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग बॅटर कशा असावेत. पॉवर प्ले तर नाहीये परंतु ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केले अप्रतिम पाहायला मिळते. गॅप शोधलेत. शॉट सिलेक्शन अप्रतिम आहेत कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम तर तुमच्या बॅटमधून धावा या अगणित. स्विच हिट करण्याचा प्रयत्न स्लोवर 1 चेंडू जरूर हाताळला गेला रक्षितने. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल या षटकातील. यानंतर लगेच क्विकली फिल्डिंग सजून घ्यायची आहे.
वेला फटका छान आहे आणि सरळ चेंडू निघून जातोय फिल्डरच्या हातामध्ये. गॉन. सहा बॉल आणि 4 रनची नितांत गरज आहे. अतिशय सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का याकडे सुद्धा लक्ष असेल. तर इथून आपण पाहता श्री गणेश डोंगरीपाडा टीम 2 ठिकाणी खेळते, म्हणजे थोडीशी प्रेक्षकांची सुद्धा तारांबळ उडताना आपल्याला पाहायला मिळते. कारण एकाच डेटला जेव्हा 2 मॅचेस असतात, 2 स्पर्धा असतात, त्यावेळेला थोडीशी कुठेतरी तारांबळ उडताना पाहायला मिळते. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अजून सहजासहजी आम्ही विजय मिळवून देणार नाही हे दर्शवत असताना 4 रनची आवश्यकता आहे. 5 बॉल 4 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला स्विचिटचा फटका, स्टाइलिश फिनिश, क्या बात है. दीपेश चौधरी मॅन इन फॉर्म, क्या बात आहे. एसपी बॉईज मनाचे राजे वेडी टीम लाईनअप मध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळाली आणि ही खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. डिसिप्लिन इज मोस्ट इम्पॉर्टंट.